नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मिक्स ड्रायफ्रूट्स लाडू. हे लाडू 2 ते 3 महिने आरामात टिकतात. अशा गावरान पद्धतीने तुम्ही ड्रायफ्रूट लाडू एक वेळा नक्की बनवून बघा. खायला पण खूप चवदार लागतात आणि लाडू बनवायला जास्त वेळ पण लागत नाही. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर अशा पद्धतीने लाडू तुम्ही नक्की बनवा. हे लाडू मुलांच्या हाडांच्या मजबूतीसाठी, उंची वाढीसाठी, वजन वाढीसाठी खूप चांगले आहेत आणि मुलं पण खूप आवडीने खातात. हे लाडू तर सर्वांनी एक रोज खायलाच पाहिजे. मग वेळ वाया न घालवता आपण लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी 1 वाटी बदाम, 1 वाटी मनुका, 1 वाटी अक्रोड आणि 1 वाटी काजू घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा किलो खारीक पावडर घेतलेले आहे. खारीक उन्हात छान सुकून दळून घेतलेले आहे. त्यानंतर अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे. खोबरं खिसून घेतलेलं आहे. त्यानंतर गूळ घेतलेलं आहे. गूळ मी अर्धा किलो घेतलेला आहे. तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये तूप टाकायचं. तूप टाकल्यानंतर काजू आणि बदाम तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे. मस्त छान खरपूस भाजून घ्यायचे. त्यानंतर मग त्यामध्ये अक्रोड पण टाकून घ्यायचे. त्यांना पण चांगलं आता भाजून घ्यायचं. बघा आता जवळपास आपले ड्रायफ्रूट चांगले भाजून झालेले आहेत. व्यवस्थित मस्त छान परतून घ्यायचं त्यांना. मस्त छान कलर पण आलेला आहे बघा. आता आपण त्यांना थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊ. त्यानंतर परत मनुका पण शेकून घेऊ तुपामध्ये. थोडेसे तूप टाकू. हो तर तुम्ही याच्यामध्ये काळ्या मनुका, पिस्तासुद्धा घेऊ शकतात. बघा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. आता बघा किती मस्त टम होत आहेत मनुका. छान मस्त फुलल्या त्या का काढून घ्यायच्या ताटामध्ये थंड होण्यासाठी. त्यानंतर आता आपण खोबरं भाजून घेऊ. कमी गॅसवर चांगलं मस्त खरपूस भाजून घ्यायचं. खोबऱ्याला पण थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि छान भाजून घ्यायचं. बघा आता खोबऱ्याचा पण रंग बदलतोय. खोबरं पण खिसून घेतल्यानंतर मी थोडंसं मिक्सरला पण फिरून घेतलं होतं. थोडं मिक्सरला फिरून घेतलं का मग लाडूला बाइंडिंग चांगली येते. त्यामुळे थोडंसं मिक्सरला पण फिरून घेतलं. त्यानंतर खोबरं भाजून झालेलं आहे. थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घेऊ. परत तूप टाकायचं. आता आपण खारीक पावडर जी घेतलेली आहे ती भाजून घेऊ. हवं तर तुम्ही याच्यामध्ये ओल्या खारीकसुद्धा मिक्सरला बारीक करून टाकू शकतात. पण ओल्या खारीकचे लाडू हे जास्त दिवस टिकत नाही. खारीक पावडर जर घेतली ना आपण तर त्याचे लाडू थोडे जास्त दिवस टिकतात. त्यामुळे मी कोरड्या खारीक त्यांना फोडून 3 दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळून घेतल्या. त्यानंतर मिक्सरला त्यांची चांगली बारीक पावडर करून घेतली. मस्त आता छान अशा पद्धतीने आता आपण खारीकचं पावडर चांगलं तुपामध्ये शेकून घ्यायचं. मस्त छान रंग येईल तिथपर्यंत शेकायचं. कमी गॅसवर शेकायचं. मस्त छान सुगंध येतो तिथपर्यंत चांगलं शेकून घ्यायचं. बघा आता मस्त पावडर आपलं शेकून झालेलं आहे. आता आपण त्याला पण थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घेऊ. त्यानंतर पुन्हा आपण कढईला थोडं कापडाला पुसून घ्यायचं. त्यानंतर मग गॅसवर ठेवायची कढई.
कढईमध्ये तूप टाकायचं. तूप थोडं जास्तीचं टाकायचं. आता आपण गूळ वितळून घेऊ तुपामध्ये. एकदम असा घट्ट पाक नाही करायचा आहे, फक्त गूळ वितळला पाहिजे. त्यासाठी तूप टाकायचं. त्यानंतर गूळ टाकून घ्यायचा. आता गुळाला चांगलं वितळू द्यायचं तुपामध्ये. गूळ वितळतोय बघा आता. तिथपर्यंत आपण काजू बदाम आणि अक्रोड मिक्सरला बारीक फिरून घेऊ. चांगली बारीक पावडर करून घ्यायची त्यांची. अशा पद्धतीने आपण सर्व मिक्सरला चांगलं आता बारीक करून घेतलं. त्यानंतर आता बघा, आपण गूळ पण बघून घेऊ वितळला गेला का. जवळपास वितळला गेलेलं आहे. थोडेसे अजून खडे दिसत आहेत. आता परत थोडंसं छान मिक्स करून घेऊ. तिथपर्यंत सर्व जे ड्रायफ्रूटचं पीठ वगैरे आहे, सर्व खारीक पावडर, ते सर्व चांगलं आता मिक्स करून घेऊ. असं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता बघा, मस्त छान मिक्स झालेलं आहे. असं थोडंसं रगडून घ्यायचं म्हणजे चांगलं मिक्स होऊन जातं. त्यानंतर आता आपण गूळ बघून घेऊ वितळला गेला का नाही. तर जवळपास आपला गूळ पण आता वितळून तयार आहे. आता आपण गुळाचा पाक त्या मिश्रणामध्ये टाकून घेऊ. गूळ टाकल्यानंतर आता चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं गरम गरमच हे मिश्रण असताना लाडू बांधायचे. एकदम थंड झालं तर मग लाडू जुळत नाही व्यवस्थित. त्यासाठी व्यवस्थित चांगलं मिक्स केलं का गरम गरमच लाडू बांधायला घ्यायचे. हे लाडू बांधायला जर 2 जणी असल्या ना तर अगदी पटकन लाडू बांधून तयार होतात. आणि जर एकच जण असले तर मग अर्धं मिश्रण तुम्ही पातेल्यात ठेवून घ्यायचं आणि त्याला झाकून ठेवायचं आणि मग अर्धे लाडू बांधून घ्यायचे आधी पटकन. आणि मग नंतर परत पातेल्यातून मिश्रण घ्यायचं आणि परत बांधायचे. बघा आता अशा पद्धतीने आता आपण लाडू बांधून घेऊ. हवे तशा आकाराने तुम्ही लाडू बनवू शकतात. जर एखाद वेळेस तुमचे जर लाडूला असं बाइंडिंग नाही आलं तर थोडं या मिश्रणला तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून लाडू बांधले तरी पण चालतील. थोडं गरम गरम आहे, थोडं सांभाळून हळूहळू करायचे, मग छान लाडू होतात. आणि मस्त असे छान बनवायचे आणि 2 ते 3 महिने आरामात खायचे. बघा किती मस्त छान वडले जात आहे लाडू. हो तर तुम्ही या लाडूंना वरतून खसखस किंवा पिस्ता, मनुकासुद्धा लावू शकतात, टरबूज बिया. बघा आता अशा पद्धतीने मस्त असे आपले ड्रायफ्रूट्स लाडू बनवून तयार आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने एक वेळा ड्रायफ्रूट्स लाडू नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि या चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा. थँक्यू.